Hello friends, so today we are going to learn the English lesson of 8th standard. It is the poem of 8th standard 2.1 Try Again. At first there is chit chat of the lesson. In the chit chat there are some questions. We are going to answer the question. The question first is, what do you like, poem or stories? म्हणजे तुम्हाला नेमकं काय आवडतं? कविता आवडतात का गोष्टी आवडतात? याचं उत्तर आहे आय लाईक बोथ पोएम्स अँड स्टोरीज. म्हणजे मला दोन्ही कविता आणि गोष्टी दोन्ही आवडतं. दुसरा क्वेश्चन आहे, व्हॉट काइंड ऑफ पोएम्स डू यू एन्जॉय द मोस्ट? कोणत्या प्रकारच्या कवितांचा तुम्हाला खूप आनंद येतो? द आन्सर इज आय एन्जॉय लिरिकल अँड इन्स्पायरिंग पोएम द मोस्ट. म्हणजे मला लिरिकल म्हणजे गायण्यायोग्य ज्या गाता येतील अशा कविता आणि इन्स्पायरिंग पोएम्स म्हणजे प्रेरणा देणाऱ्या कविता जास्त आवडतात. द थर्ड क्वेश्चन इज देअर, डू यू थिंक पोएम्स कॅन इन्स्पायर अस? तुम्हाला असं वाटतं का की कविता आपल्याला इन्स्पायर करू शकतात? यस, आय रिअली थिंक दॅट पोएम्स कॅन इन्स्पायर अस. हो, मला नक्की वाटतं की कविता आपल्याला प्रेरित करत असतात, प्रेरणा देत असतात. द फोर्थ क्वेश्चन इज देअर, डू यू रिमेंबर एनी सच काइंड ऑफ पोएम? तुम्हाला अशा प्रकारची एखादी कविता आठवते का? डू यू रिमेंबर एनी सच काइंड ऑफ पोएम? तुम्हाला अशी एखादी कविता आठवते का? यस, आय रिमेंबर द पोएम. हो, मला अशा प्रकारची कविता आठवते. ती कविता म्हणजे वी शॅल ओव्हरकम. क्वेश्चन नंबर 5, वेन डिड यू लर्न ऑर लिसन टू इट? तुम्ही ही कविता केव्हा शिकलीत किंवा केव्हा ऐकलीत? आय लर्न इट लास्ट इयर वेन आय वॉज इन 7th स्टँडर्ड. मी कविता मागच्या वर्षी शिकली जेव्हा मी 7वीच्या वर्गात होतो. ओके, द लास्ट क्वेश्चन, व्हॉट मेसेज डू यू गेट फ्रॉम इट? या कवितेतून तुम्हाला कोणता संदेश मिळाला? द आन्सर इज इट गिव्स द मेसेज दॅट इफ वी हॅव फेथ इन अस. या कवितेतून असा संदेश मिळाला की जर आपल्या मनामध्ये आपल्याविषयी विश्वास असेल, वी कॅन शुअरली गेट सक्सेस इन लाईफ. आपण जीवनामध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतो, यश संपादन करू शकतो. द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज देअर. पुढची ॲक्टिव्हिटी आहे, फॉर्म ग्रुप ऑफ 6 ऑफ ईच. 6 विद्यार्थ्यांचा ग्रुप करा. एव्हरीवन फ्रॉम द ग्रुप शुड शेअर अन एक्सपिरियन्स or a situation where at first he or she experienced failure but after continuous effort achieved success. म्हणजे आपल्याला अशा प्रकारच्या लोकांची नावं सांगायची आहेत जे सुरुवातीला तर अपयशी झाले पण शेवटी त्यांना यश मिळालं, यश संपादन झालं. या ॲक्टिव्हिटीमध्ये बी आहे, डिसाईड विच एक्सपिरियन्स शेअर्ड इन द ग्रुप इज द रिमार्केबल. आणि कुठला अनुभव हा रिमार्केबल आहे, उल्लेखनीय आहे, तो सांगा असं म्हटलं आहे. फिल इन द फ्लो चार्ट विथ द स्टेप्स टेकन फॉर सक्सेस. यश संपादन करण्यासाठी खाली काही पायऱ्या दिलेल्या आहेत, टप्पे दिलेले आहेत, ते फिल इन करा, भरा. द फर्स्ट इज सेट आउट गोल. सुरुवातीला आपलं ध्येय निश्चित करा. नंबर 2, मेक प्लॅन ऑफ ॲक्शन. आणि ते ध्येय ठरवल्यानंतर ते ध्येय प्राप्त करण्यासाठी मेक प्लॅन ऑफ ॲक्शन म्हणजे कुठली कृती करावी लागेल याचं नियोजन करा. द थर्ड, वर्कआउट ऑन द प्लॅन. आणि मग त्या नियोजनानुसार, त्या प्लॅननुसार वर्कआउट करा. नंबर 4, फाइंड अँड सॉल्व प्रॉब्लेम्स. आता वर्कआउट केल्यानंतर काही प्रॉब्लेम्स येतील, ते फाइंड आउट करा आणि नुसते फाइंड आउट न करून ते सॉल्व करा. आणि फाइंड आउट आणि सॉल्व केल्यानंतर, प्रॉब्लेम सॉल्व झाल्यानंतर काय होईल? रीच द सक्सेस. तुम्ही यशापर्यंत नक्की पोचताल. आता या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आणि आपल्याला या चित्रात ज्याप्रमाणे दाखवलेले आहेत त्याप्रमाणे हे अरेंज करायचे आहेत सेंटेन्स. म्हणजे पहिल्यांदा कुठलं सेंटेन्स येईल बघा. पहिल्यांदा 4 नंबरचं वाक्य येतं. कोणतं? अ स्पायडर बिगिन टू क्लाइंब अ वॉल. कोळी त्या भिंतीवर चढायला लागतो. नंबर 2 त्याला येतं 3 नंबरचं, इट स्लिप्ड अँड फेल डाऊन. पण तो वर चढत असताना तो घसरतो आणि खाली पडतो. नंबर 3ला येतं 1 नंबर, द स्पायडर क्लाइम्ड अगेन अ लिटल हायर. पण परत तो आणखी थोडासा उंच चढायला सुरुवात करतो किंवा थोडासा जास्त उंच चढतो. नंबर 4ला येतं 6 नंबर, इट फेल डाऊन अगेन द सेकंड टाईम. परत तो दुसऱ्या वेळाही खाली पडतो. नंबर 4ला येतं आहे सेकंड, येट इट डिड नॉट गिव्ह अप. तरीसुद्धा तो हार मानत नाही. अँड क्लाइम्ड हायर अँड हायर. आणि तो कोळी वर 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 चढत जातो. द लास्ट इज देअर 5 नंबर इज द लास्ट वन. फायनली इट रीचड द टॉप. शेवटी तो कोळी शिखराच्या टोकावर जाऊन पोहोचतो. चला तर मग आपण आता या कवितेचा वर्कशॉप पाहूयात. इन वर्कशॉप द ॲक्टिव्हिटी नंबर 1 इज गेस अँड राईट व्हॉट दे आर.
खालील गोष्टी या ज्या खालील आलेले शब्द आहेत त्या शब्दाचं स्पेलिंग घेऊन आपल्याला दुसरा एक शब्द तयार करायचा आहे. रेनी टॅग याच्यापासून तयार होतो शब्द ट्राय अगेन. ओके. आवर केज याच्यापासून तयार होतो करेज म्हणजे धैर्य. वेटसर याच्यापासून तयार होतो स्ट्राईव्ह म्हणजे परिश्रम करणे, कष्ट करणे. रेड रॉपासून शब्द तयार होतो रिवॉर्ड म्हणजे पारितोषिक, बक्षीस. टॅप नाईस याच्यापासून तयार होतो शब्द पेशन्स म्हणजे संयम. सर्व पीर याच्यापासून शब्द तयार होतो पर्जवर म्हणजे चिकाटीने प्रयत्न करणे. ओके. दिस वॉज द फर्स्ट वन फ्रॉम द वर्कशॉपमधली दुसरी ॲक्टिव्हिटी आहे पिक आउट लाईन्स दॅट कन्वे द फॉलोविंग फ्रॉम द पोएम. कवितेमधून खालील अर्थ दाखवणाऱ्या ओळी शोधायच्या आहेत. इफ यू कीप ट्राईंग विदाऊट अ डाऊट यू शॅल विन. तुम्ही संशय न ठेवता प्रयत्न करत राहिलात तर काय होईल? तुम्ही जिंकताल. कोणची लाईन दाखवते? फॉर यू विल पर्जवर यू विल कॉन्कर नेवर फेअर. या ओळीतून हे सत्य प्रूव्ह होतं, सिद्ध होतं. नंबर बी, इट इज नॉट शेमफुल टू स्ट्रगल हार्ड. खूप कष्ट करणं त्याच्यात काही कमीपणा नसतो, त्याच्यात काही लाजिरवाणी गोष्ट नसते. कष्ट हे चांगले असतात असं सांगणारी कवितेची ओळ कोणती आहे? पहा, इफ यू स्ट्राईव्ह टिस नो डिस्ग्रेस दाऊ वी डू नॉट विन द रेस. या ओळीतून असं दाखवलं आहे की कष्ट करण्यामध्ये काहीही कमीपणा नसतो. नंबर सी, तिसरी लाईन आहे वेन अदर्स कॅन डू द वर्क सो कॅन यू इफ यू कीप ट्राईंग पेशंटली. जर संयमाने तुम्ही कार्य करत राहिलात तर दुसऱ्याप्रमाणे तुम्हालाही ते कार्य करायला जमल अशी कोणती ओळ सांगते? ऑल दॅट अदर फोक कॅन डू वाय विथ पेशन्स मे नॉट यू. या ओळीतून हे वरचं सत्य प्रूव्ह केलं जातं. नंबर डी, वेन यू फेल इन युअर फर्स्ट अटेम्प्ट मेक अनदर वन. पहिल्या प्रयत्नात तुम्ही अपयशी झालात तर पुढचा प्रयत्न अजून करत राहा. हे कोणत्या ओळीतून आपल्याला सांगितलं जातं? इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड ट्राय अगेन. जरी पहिल्यांदा तुम्ही यशस्वी नाही झालात तरी प्रयत्न करत राहा. या ओळीतून सांगितलं जातं. ॲक्टिव्हिटी नंबर 3, फाइंड फ्रॉम द पोएम द अँटोनिम्स अपोजिट वर्ड्स फॉर द फॉलोविंग. कवितेतून या खाली दिलेल्या शब्दांसाठी तुम्हाला विरुद्धार्थी शब्द शोधायचे आहेत. सक्सीड म्हणजे यशस्वी होणे, त्याच्यासाठी विरुद्धार्थी शब्द आलेला आहे फेल. पनिशमेंट म्हणजे शिक्षा, याच्यासाठी विरुद्धार्थी शब्द आलेला आहे रिवॉर्ड म्हणजे बक्षीस, पारितोषिक. करेज म्हणजे धैर्य, याच्यासाठी दुसरा विरुद्धार्थी शब्द आलेला आहे फेअर. स्टॉप किंवा क्विट याच्यासाठी दुसरा शब्द आलेला आहे पर्जवर. आणि लूज याच्यासाठी दुसरा विरुद्धार्थी शब्द आलेला आहे विन. ओके. आन्सर इन ओन वर्ड्स. आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये उत्तर द्या. व्हॉट लेसन शुड बी केप्ट ऑलवेज इन माइंड. आपल्या मनामध्ये कोणता आपण धडा नेहमी ठेवला पाहिजे? आपण कोणता धडा कायम मनात जपून जतन केला पाहिजे? इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड, जरी आपण सुरुवातीला यशस्वी नाही झालो, यू शुड ट्राय अगेन टू गेट सक्सेस. आपण यश मिळवण्यासाठी परत प्रयत्न करत राहिलं पाहिजे. दिस लेसन शुड बी ऑलवेज केप्ट इन माइंड. हा धडा आपण नेहमी आपल्या मनामध्ये ठेवला पाहिजे. नंबर बी, व्हॉट शुड समवन हू लूज अ रेस डू. एखाद्याने ज्याने रेस हारलेला आहे, शर्यत हारलेलं आहे, त्याने काय केलं पाहिजे? इफ समवन लूज अ रेस ऑफ देन, जर एखाद्याने आपली शर्यत हारली, शी शुड नॉट फील अशेम्ड ऑफ द फेलर. त्याने अपयशाचं कधीच लाज वाटली नाही पाहिजे. इन दॅट केस, त्यावेळेला ही वर शी शुड ट्राय अगेन अँड अगेन. त्याने किंवा त्याने नंतर प्रयत्न करत राहिलं पाहिजे टू विन द रेस, आणि नंतर शर्यत जिंकली पाहिजे. क्वेश्चन नंबर 3, व्हॉट क्वालिटी इज इम्पॉर्टंट वेन यू आर स्ट्रगलिंग फॉर सक्सेस. तुम्ही यशासाठी धडपड करत असताना कोणते गुण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे? When you are struggling for success, you should have the qualities like perseverance, courage, patience and hard work. तुम्ही यशासाठी धडपड करताना तुमच्याकडं परजवरन्स म्हणजे चिकाटी, करेज म्हणजे धैर्य, पेशन्स म्हणजे संयम आणि हार्डवर्क म्हणजे कष्ट करण्याची तयारी, हे गुण तुमच्याकडे असले पाहिजेत. नंबर डी, वेन कॅन सक्सेस हॅव अ ग्रेटर व्हॅल्यू वेन यू गेट इट इझिली ऑर विथ डिफिकल्टी. तुम्हाला यश हे सहज मिळाल्यावर जास्त आनंद होतो, त्याचं मोल वाटतं, की कष्टाने मिळाल्यानंतर त्याचं मोल वाटतं? वेन वी गेट अ सक्सेस इझिली इट हॅज नो व्हॅल्यू. ज्यावेळेस आपल्याला यश सहज मिळतं त्याचं काहीच आपल्याला मोल राहत नाही. बट वेन वी गेट समथिंग विथ हार्ड वर्क, पण जेव्हा आपण एखादी गोष्ट कष्टाने मिळवतो अँड स्ट्रगल आणि कष्ट करून मिळवतो, इट इज व्हॅल्युएबल फॉर अस. आपल्यासाठी ते खूप मौल्यवान असतं. ओके. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज देअर. व्हॉट लीड्स टू सक्सेस. आपण यशाकडे जाण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत? ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करा. परजवरन्स, चिकाटीने प्रयत्न करा. स्ट्रायविंग, कष्ट करा, हार्डवर्क करा. पेशन्स,
संयम ठेवा आणि करेज, धैर्य असू द्या. अशा प्रकारचे अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.